2 कोटीच्या खंडणी प्रकरणामध्ये सुदर्शन गुले यांना सीआयडीने ताब्यात घेतलं होतं आणि त्यांना आज जिल्हा केजच्या सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं. खरं तर त्यांनी आज सीआयडीने 5 दिवसाची त्यांचा पोलीस कोठडी मागितण्यात आली होती, पण त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आता माझ्यासोबत आहे धनंजय देशमुख आहेत. सर, काय सांगाल, आज सुदर्शन गुले यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सीआयडी कोठडी मागितण्यात आली, 2 दिवसांना पोलीस कोठडी दिलेली आहे, काय सांगाल? मागच्या काही दिवसामध्ये मी बोललो होतो की जर मोबाईल शोधत नसतील, मोबाईलचा शोध लागत नसेल किंवा हे माहिती देत नसतील तर यांची स्पेशल कोठडी घ्या आणि त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी वदवून घ्या, ज्या की ह्यांनी अत्यंत क्रूरपणे घडवून आणल्या आहेत. त्या संदर्भातच पुढं काही विचारविनिमय होईल आणि जे आज पोलीस कोठडी दिलेली आहे 3 दिवसाची 2 दिवसाची जे असेल ते, त्यातून यांनी सगळं समोर आणावं पोलीस यंत्रणेने, अशी आमची अपेक्षा आहे. खरं पाहिजे या 2 दिवसामध्ये ज्यांचे वाईस सॅम्पल जे आहे त्यांचं मोबाईल बोललेलं आहे ते देखील या 2 दिवसात ते तपासण्याला येणार आहे, तर सीआयडीची माहिती दिलेली आहे. हां, त्या संदर्भात तुमच्या माध्यमातूनच आम्हाला पण माहिती भेटलेली आहे की जे वाईस सॅम्पल आहेत ते घेऊन त्याचं चेकअप होणार आहे आणि त्यातून पुढील तपास करणार आहेत, असं आम्हाला माहिती कळालेली आहे. दुसरं पाहिलं तरी विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी जे माधव जाधव आहेत ते राज देशमुख यांच्या जे सहकारी त्यांना मारहाण करण्यात आली होती. आज पाहिलं तर 82 दिवसानंतर त्यांच्यावर कुठे गुन्हा दाखल झालेला आहे, काय सांगा? बीड जिल्ह्यात जी कायदा आणि सुव्यवस्था आहे त्याचा जो गंभीर प्रश्न निर्माण झालेला मागच्या काही दिवसामध्ये होता, आता तो कुठंतरी मोडखळीस येत आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यात अशा काही गोष्टी आहेत, त्याची प्रथा पडलेली आहे की कुठला गुन्हा नोंद होताना अगोदर खून व्हावा लागतो. खंडणी म्हणजे जे काही ज्या वेळेस करायचं पोलीस यंत्रणेनं, हे कुठंतरी त्यांना म्हणजे प्रेशर म्हणा किंवा काहीतरी त्यांची रणनीती कशाची असायची पोलीसची, त्यांनी जिथल्या तिथं जर गोष्टी केल्या असत्या, आता साहजिकच आहे, गुन्हा तर घडलेला आहे 82 दिवसापूर्वी, पण तो आज नोंद झाला आहे. 6 तारखेला ज्यावेळेस खंडणी मागायला आले, 28 मेपासून हा प्रकार चालू होता. जिथल्या तिथं गुन्हे नोंद न झाल्यामुळंच ह्या पुढच्या प्रक्रिया घडतात. ही एक प्रथा पडली होती, आता ती मोडखळीस येईल कुठंतरी. ह्याला जिम्मेदार कोण आहे नेमक्याच्या पाठीमाग? कोणी पोलीस प्रशासनाच्या पाठीमागे असं आहे की 82 गुन्हा दाखल होता, त्याशिवाय आपला गुन्हा दाखल झाला असता ते प्रकरण झालं नसतं. आता जी मुख्यमंत्री साहेबांना न्यायालयीन समिती स्थापन केली, त्याचं उत्तर माझ्यापेक्षा किंवा जनतेपेक्षा ते नक्कीच देणार आहेत की इथं न्यायालयीन समितीला ही गोष्ट कळणार आहे की कुठल्याही एका व्यक्तीनं किंवा संस्थेनं हे सगळा जी प्रशासन यंत्रणा आहे जी ढासळून टाकली होती, याचा अहवाल लवकरच न्यायालयीन समिती ही सादर करणार आहे मुख्यमंत्री साहेबाकडे किंवा प्रशासनाकडं. त्यातून हे उघड होणार आहे. पण सध्या तरी जे की पोलीस प्रशासनावर चुकीच्या पद्धतीने हे जे पायंडे पाडले होते की गुन्हा करा, मग कुठंतरी रस्त्यावर जनता आली, मग पुन्हा गुन्हा नोंद करा, ही आता कुठंतरी मोडखळीस आली पाहिजे, येत आहे, तेवढीच अपेक्षा आहे. पण हे चुकीच्या पद्धतीनं सिक्वेन्स होती सगळी. अगोदर गुन्हा घडायचा, त्याला कोणी दाद देत नव्हतं, त्या गुन्हा घडलाय त्याला कोणी कुठल्याही पद्धतीनं गुन्हा नोंद करून घेत नव्हतं. मग त्या गुन्हेगारांना अभय होत होतं की बाबा आपलं काहीच होऊ शकत नाही, मग पुढचे गुन्हे घडायचे. गलिमत त्या दिवशीपासून आत्तापर्यंत त्यांनी जे काय घडलं आहे त्याच्यातून अशा विविध प्रकारचे खून, अपहरण, अत्याचार झाले नाहीत. कुठंतरी ह्या गोष्टीचा विचार केला गेला आणि जे आत्ताचे गुन्हे नोंद केलेत त्याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे, जेणेकरून असे गुन्हे पुढं नाही घडले पाहिजे. आता नवीन आपल्याकडं पोलीस अधीक्षक आलेले आहे, नवीन कावत आहेत, त्यांच्या कामावर आपण सध्या समाधानी आहेत? त्यांचं खरं तर एकट्याचं काम नाही आहे हे बीड जिल्हा सुधारणं. जी खालची यंत्रणा आहे, खालचे जे डिपार्टमेंट आहेत सगळे, त्यांच्या जे अंडर काम करतात पोलीस स्टेशन, त्यांना देखील त्याच पद्धतीनं साहेबांना सहकार्य करून हे सगळे जे चुकीचे म्हणजे चुकीचे गुन्हे किंवा चुकीच्या पद्धतीनं अन्याय अत्याचार जे घडलेले आहेत किंवा जे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, यांना त्या सगळ्यांनी मिळून हातभार लावला तर कुठंतरी बीड जिल्ह्याला एक चांगले दिवस येतील, अशी एक माफक अपेक्षा आहे. एकट्या कावत साहेबाचं हे काम नाही, ते एकदम योग्य पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम पुढं घेत आहेत, पण बाकीच्या लोकांनी त्यांना सहकार्य करून हे काम पुढं नेलं पाहिजे. तर आपण पाहिलं तरी एकट्या कावतने काम केलं नाही पाहिजे, संपूर्ण सहकारी कर्मचाऱ्यांचं सहकार्य केलं पाहिजे. त्यामुळे आता कुठेतरी बीड जिल्ह्यामध्ये कुठं घोषक बसा असे देखील धनंजय देशमुखांनी माहिती दिलेली आहे. कॅमेरापासून पापासाहेब मुगळकर, मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, मसाजोग, केज, बीड.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.